तर चला मंडळी, आज आपण बनवूया मिसळ. मुलगीला मिसळ हवी आहे. इथं कोल्हापुरात पण छान करतात मिसळ. असं काही नाही की पुणेरीच मिसळ चांगली असते. आहे तर आमची कोल्हापूरची पण झणझणीत होते. दोन कांदे कापून घेणार मसाला करण्यासाठी मी. त्यानंतर टमॅटो घेणार मी कट करून. जास्त काही लांबडी कापायची गरज नाही आहे, मोठे मोठे कापले तर चालतात. छोटे एवढे फिरायला लागले ना. माझा गॅस स्वच्छ जास्त पुसून घेते मी सारखं नेहमी. नंतर मी 4-5 काजूचे तुकडे टाकणार. 3 बदाम टाकलेत. पैसे पाकिटमध्ये तेवढे देतात म्हणून तेवढे टाकणार आहे. थोडे तीळ टाकणार आहे, 1 मूठ भरून. हा खडा मसाला टाकणार आहे. तमालपत्र मी एकच टाकते त्यामध्ये. बाकीची फोडणी त्यांना टाकणार 2-3. कोथिंबीर टाकून वाटून घ्यायची आहेत. लसणाची पाकळ्या घालणार. टिचभर बरं आलं घालायचं, चव चांगलं. त्यानंतर हा मसाला आपण करून घ्यायचा बारीक. मस्त बारीक झाला बघ मसाला आपला. मसाला वगैरे छान झाला बारीक. मी तेल हे खरगट वापरले, म्हणजे भजीचं तेल होतं ते वापरले. आता जिरं मोहरी टाकणार. तडतडा झाले बघा, चांगलं झालं बघा. तेल चांगलं टाकले. तेल चांगलं तापले. आता त्याला चांगलं घ्यायला लागणार. जरासं हळद टाकणार, धने पावडर टाकायचं, जरा हळद टाकणार, थोडा मसाला. कलर कसं मस्त बदलला. आणि चटणी टाकलेली मी. आता ही चटणी टाकणार. मी यातला जरा मसाला याला पण वापरणार आहे. जरा भाजी आणि वेगळी करणार मी त्यातच. आणि मी 4 चमचे टाकणार आहे. जराशी भाजीला पण क्वांटिटी, कारण मला भाजी आवडतात मोडाची. तर मी जरा जास्त चटणी घालते झणझणीत करायसाठी. कोल्हापुरी चटणी टाकली. आता कोल्हापुरी चटणी टाकली. आमच्या साहेबांना जरा कट कमी आवडतो म्हणून मी कट हे करणार नाही आहे, कारण त्यांना फार कट कमी खातात आणि तेलकट कमी खातात. मला तसं चालते, त्यामुळे मी कट कमीच करणार आहे. भाजीला काढलाय. आता एक मोडं घालून घेते. शेंगदाणे मी आता भिजू घातले, कारण शेंगदाणे नव्हते मोडामध्ये म्हणून. नंतर बटाटा घालणार जरासा चवीपुरता. 1 बटाटा घातला मी. आता याला तेल सुटूस तर जरा शिजू द्यायचं. मसाला चांगला भाजला आपला. जरा पाणी घालून घेतो पाहिजे तेवढं. उकळी द्यायची आणि कटेचं उकळायला ही मीठ टाकून घेते मी जरासं. मस्त उकळी फुटली बघा. मस्त कट येतोय. खाली घेऊन जाते दुकानामध्ये.
मस्त मिसळ पाव केली. जराही जास्त कट नाही ठेवला मी. हे बघा एक नंबर झाली बघा. जराही कट नाही आहे. सपली पण मस्त झाली एक नंबर.